काय सांगाल भाऊ, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सार्वत्रिक महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि या अनुषंगाने आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पिंपरी चिंचवड शहर पक्षाचे अध्यक्ष आहात. तर याचबरोबर आपण कशा पद्धतीने निवडणुकीला समोर जाणार आहे, कुठल्याच पक्षाबरोबर आपली मैत्री झालेली आहे आणि किती जागा आपण लढवणार आहात? सर्वप्रथम मी सर्व पत्रकार बंधू भगिनीच्या मनापासून आभार व्यक्त करतो. खरं सांगायचं म्हटलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्ष आणि भारतीय जनता पार्टीची महायुतीच्या माध्यमातून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पक्ष हा भारतीय जनता पार्टी सोबत राहणार आहे, असे स्पष्ट आदेश आठवले साहेबांनी दिलेले आहेत. आपले एकूण किती जागा लढवण्याची तयारी दाखवलेली आहे? आठवले साहेबांच्या आदेशानुसार अनुसूचित जातीमधील असे 13 आणि ओपन मधील 2 असे मिळून 15 जागा भारतीय जनता पार्टीकडे महायुतीकडे आम्ही मागितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाला 1 आणि बौद्ध समाजाला ओपन मधून 1 जागा, अशी म्हणजे 2 ओपनच्या आणि बाकीच्या 13 ज्या अनुसूचित जातीचे जेवढे आमचे पदाधिकारी आहेत, पक्षाचे क्रियाशील महत्वाचे पदाधिकारी आहेत, त्यांना आम्ही त्या ठिकाणी जागा मागणार. कुठल्या प्रभागात यामध्ये असेल? प्रभाग क्रमांक 11 आणि प्रभाग क्रमांक 8 ह्या जागा ओपनच्या आहेत. बाकीच्या जागा तुम्हाला निश्चितच आम्ही काही दिवसांनी सांगूया. ते जरा थोडस गोपनीय आहे आणि त्या गोपनीय राहिलं तर तेवढं फायदा होईल. आपण देखील प्रभाग क्रमांक 25 मध्ये इच्छुक आहात, तर आपण या निवडणुकीला समोर जात असताना कुठला आपला प्रश्न समोर मुख्य असणार आहे तो महानगरपालिकेच्या निवडणुकीला समोर जाणार? या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 25 वाकड ताथोडे पुनवळे या प्रभागामधून मी इच्छुक आहे. आणि या प्रभागामध्ये जे मूलभूत ट्रॅफिकचा प्रश्न असेल, येथील प्राधिकरणातील बाधित घराचा प्रश्न असेल, जो नॅशनल हायवेच्या पलीकडचा भाग म्हणजे आमची भूमकर वस्ती असेल, भुजबळ वस्ती असेल, वाकडकर वस्ती असेल, पारखे वस्ती असेल, आणखी आल्हाट वस्ती असेल, विनोदी वस्ती असेल, ह्या वस्त्यांमध्ये जसा व्हायचा तसा विकास त्या ठिकाणी झालेला नाही. या मागील 4 जे नगरसेवक होते ते नगरसेवक अतिशय निष्क्रिय होते आणि आम्ही आता त्या ठिकाणी प्रचाराला जात आहोत. तर त्या प्रचाराला जात असताना सामान्य नागरिकांच्या तोंडातून मुखातून असं येतं की आम्ही त्या नगरसेवकाला मागच्या ओळखत नाही. ही परिस्थिती या प्रभाग क्रमांक 25 मध्ये झालेली. म्हणून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि रिपब्लिकन पक्ष महायुतीच्या माध्यमातून आम्ही ह्या इलेक्शन आमचे चार उमेदवार आमचे तयार आहेत आणि हे 4 उमेदवार नक्कीच निवडणुकीमध्ये निवडून येतील अशी दाट शक्यता या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपण ज्या प्रभागातून निवडणूक लढणार आहे त्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांवरती अन्याय अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. त्याचबरोबर गुन्हेगारी वाढत चाललेल्या आहेत. या संदर्भामध्ये आपण काय भूमिका घेणार आहे? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत अतिशय चांगल्या पद्धतीने कडक कारवाई झालेली आहे. येथील गावगुंड असतील त्यांना तडीपार करण्यात आलेले आहे. मोका अंतर्गत कारवाई पोलिसांनी केलेली. काही तुरळक ठिकाणी जो आपसामधील वाद तो चव्हाट्यावरती येऊन गाड्या फोड असतील, महिलांवरती अन्याय अत्याचाराचा प्रसंग असेल, अशा भरपूर घटना घडतात. पण त्या कौटुंबिक असतात आणि त्याला स्वरूप वेगळ्या प्रकारचं दिलेलं असतं. पण पोलीस प्रशासनाचं मी तुमच्या माध्यमातून प्रशंसा करू इच्छितो की पोलीस प्रशासनाने गुन्हेगारी आवरण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. एकंदरीत आता आपल्या पुढे एक आव्हान असणार आहे. याच्याकडे तुम्ही कसं बघताय की जेणेकरून मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले की आता आम्ही सगळे वेगवेगळे लढणार आहोत, सेपरेट लढणार आहोत, राष्ट्रवादी अजितदादा पवारांची राष्ट्रवादी ही वेगळी लढणार आहे. ह्या आव्हानाला तुम्ही कसं सामोरं जाणार, जनतेला काय आव्हान करणार? रिपब्लिकन पक्ष हा भारतीय जनता पार्टी सोबत दिवंगत नेते लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे आणि रामदासजी आठवले साहेबांच्या माध्यमातून महायुतीचा प्रथम घटक पक्ष म्हणून काम करतो. आणि रिपब्लिकन पक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे अतिशय चांगले बॉन्डिंग त्या ठिकाणी आहे. जो भारतीय जनता पार्टीमध्ये 100 पार तो रिपब्लिकन पक्षाला सोबत घेऊन 100 पार असं म्हणतायत. तेथील स्थानिक आमदार जे आहेत निवडणूक प्रमुख शंकरशेठ जगताप
यांनी स्पष्ट आदेश दिलेत की भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पक्षाला सोबत घेऊन आपल्याला या निवडणुकीमध्ये समोर जायचंय. राहिला प्रश्न अजितदादांच्या घटक पक्षाचा. अजितदादांना घटक पक्षामध्ये 7 ते 8 महिने झालेत. त्यांच्याबद्दल मी बोलणं एवढं मोठा नेता नाही, ते पक्षश्रेष्ठी ठरवतील. पण आता सध्या तरी भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पक्षाची युती झालेली आहे आणि आमची चांगल्या प्रकारे बॉन्डिंग आहे. वेळोवेळी भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पक्ष काम करत असताना सातत्याने या समाजामध्ये शोषित, पीडित, वंचित समाजाचं काम करून लोकांना न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी करते. काय आपण आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या जनतेला काय आव्हान असेल? आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये एकदम स्वच्छ भारतीय जनता पार्टीने जो स्वच्छ कारभार या पिंपरी चिंचवड शहरामध्ये केलेला आहे, त्या पार्श्वभूमीवरती मी सर्व नागरिक बंधू भगिनींना विनंती करतो की आगामी महापालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी व महायुतीचे जे उमेदवार ज्या प्रभागामध्ये उभा केलेले असतील त्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देऊन आपण त्यांना सेवा करण्याची संधी द्यावी, एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद. सांगा ना काय एक नंबर झालं ना, काहीच नाही त्याच्यात, नाही. त्याच्या बाजूला.